मिरज पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांनी उद्घाटन न झालेल्या नवीन सभागृहात घेतलेली मासिक सभा विरोधी भाजप सदस्यांनी सभापती तन्वी कमलेकर यांना घेरून सभा रोखून धरत बंद पाडले। सत्ताधारी सदस्य ही सभा नवीन सभागृहात घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने चिघळणाऱ्या वादात उपकार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी हस्तक्षेप करीत सभा जुन्या सभागृहात घेण्याचा निर्णय घेतल्याने वादावर पडदा पडलाय। त्यानंतर जुन्याच सभागृहात मासिक सभा पार पडली। सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, उपकार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या मासिक सभेचे आयोजन केलं होतं। नवीन सभागृह उद्घाटनावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय नाट्य सुरू असताना प्रशासनाने आजची सभा नवीन सभागृहात घेत वादात भर घातले। भाजपचे सदस्य विष्णू पाटील, विनायक जाधव व संदीप बंडगर, पांडुरंग पाटील यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी विश्वासात न घेता सभा नवीन सभागृहात का घेतली असा सभापतींना जाब विचारत उद्घाटन झाल्याशिवाय सभा घेऊ नये अशी आक्रमक भूमिका घेत सभेचे भाजपाच्या सदस्यांनी एकजूट दाखवत कामकाज बंद पाडले। सभापती कमलेकर यांनी सावध भूमिका घेत जुन्या सभागृहात ट्रेनिंग सुरू असल्याने व सीईओंच्या सहमतीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले। गटविकास अधिकारी सायमोते यांनी वाद चिघळू नये यासाठी जुन्या सभागृहात सभा घेण्याचा निर्णय घेतल्याने विरोधी सदस्य सभागृहाबाहेर पडले असताना सत्ताधारी गटाचे सदस्य सूरज मगदूम, अरविंद सपकाळ, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी सभा नवीन सभागृहात झालीच पाहिजे अशी भूमिका घेतल्याने सभापती, उपसभापतींसह महाविकास आघाडीच्या सदस्यांनी नवीन सभागृहात जवळपास 1.5 तास ठिय्या मारलाय। अखेर सायमोते यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची समजूत काढीत जुन्या सभागृहात 2 तासांनी सभेस सुरुवात झाली। सभेतही याच वादावर चर्चा रंगली। अरविंद सपकाळ यांनी 2 वर्ष झाली उद्घाटन होत नसल्याने पुढील सभा नवीन सभागृहात घेण्याचा ठराव मांडला। भाजपाचे सदस्य संदीप बंडगर, विष्णू पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत नवीन इमारतीचे उद्घाटन घेऊनच मगच त्या ठिकाणी सभा घ्यावी अशी मागणी केली।